आजचे विषयपत्रिकेवर जे प्रस्ताव होते, एक आपली पहिली जी मीटिंग झालेली त्याच्यातले जे प्रस्ताव होते सगळे प्रस्ताव पारित झालेले होते. फक्त जे मागची 8 तारखेची जी प्रस्तावाची मीटिंग होती त्याच्यातला जो पहिला प्रस्ताव होता तो सर्व सन्माननीय सदस्यांच्या सूचना लक्षात घेता तो प्रस्ताव कॅन्सल करण्यात आलेला. बाकी सगळे प्रस्ताव पास झाले. एकंदरीत नांदेड शहराच्या विकासासाठी कुठले कुठले मुद्दे याच्यामध्ये घेण्यात आले? नांदेड शहराच्या विकासासाठी जवळपास जे आवश्यक आहे रस्त्याचा असो किंवा इतर जे सगळे आवश्यक विषय आहेत ते सगळे विषय आपण या जीबीमध्ये घेतलेले आहेत. अतिशय चुकीचं वर्तन होतं विरोधकांनी. त्यांना आम्ही बोलण्यासाठी संधी दिली होती, देणारही होतो. आम्ही ठरलं होतं की आधी आपण विषयपत्रिका घेऊ आणि नंतर चर्चा करू. पण त्यांचं जे आजचं वर्तन होतं आपणही पाहिलेलं आहे की अतिशय अशोभनीय जो सभागृह आहे सभागृहाचा तो अपमान होता आणि सभागृहामध्ये घोषणाबाजी करणं हे फार चुकीचं वर्तन होतं. वारंवार त्यांना सूचना देऊनसुद्धा त्यांनी कुठलीही गोष्ट ऐकायला तयार नव्हते. सभागृहाचा अपमान झाला आणि त्यांचं जे विषयपत्रिका केली त्या विषयपत्रिकेचा सुद्धा त्यांनी अपमान केला आणि बहिष्कार केलेला आहे. शिस्तभंगाची कारवाई आम्ही करणार होतो पण त्यांनी बाहेर निघून गेलेत ते नाही झाली. आमचं जेव्हा विषयपत्रिका चालू होती तेव्हा चर्चा झालेली होती सगळ्यांची. नाही पण विषयपत्रिका चालू असताना पूर्वीपासूनच पायंडा आहे की विषयपत्रिका सुरू करण्यापूर्वी चर्चा करावी. तर त्या अनुषंगाने विरोधक नाही आम्ही सगळ्यांची काला एक हे करून आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं. विरोधकांना त्यांनाही बोलवलं होतं की आपण आधी विषयपत्रिका घेऊ आणि नंतर चर्चा करू. काल हो म्हटले त्यांनी पण आज परत त्यांचं वर्तन बदललं. त्यांचं म्हणणं होतं चर्चा आधी घ्यावी पण आपण विषयपत्रिका झाल्यानंतर निवांत चर्चा घेणारच होतो. चर्चा आधी घ्यायला अडचण काय होती? विषयपत्रिका झाल्याने चर्चा घ्यायला काय अडचण आहे? कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून काही नगरसेवक आक्रमक होताना पाहायला मिळाले. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कुठल्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्यांनी सभागृहामध्ये ते प्रशासनाने दिल्या नको त्याबद्दल त्यांना माहिती दिलेली.